598 सूत्राचा वापर करायचा आहे। यामध्ये 502 या संख्येची आपल्याला फोड करायची, 498 ची पण फोड करायची, पण अशा दोन संख्या आपल्याला पाहिजेत की ज्यांची बेरीज 502 आली पाहिजे आणि त्यांची वजाबाकी 498 आली पाहिजे। सांगा बरं। सांगतो। 500 अधिक 2 बरोबर। 500 अधिक 2 असं जर केलं तर याचं उत्तर किती येतं? 502 येतंय, ठीक आहे नाही? आणि दुसऱ्या कंसामध्ये 500 वजा 2 बरोबर आहे। 500 वजा 2 म्हणजे आता बस खाली हे जे तुम्हाला उदाहरण सोडवलंय पहा, 500 अधिक 2 आणि 500 वजा 2 हे आपल्या सूत्रामध्ये बसतंय। सूत्र काय आपलं? a अधिक b पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग। म्हणजे जे सूत्र आहे आपलं ते सूत्र आपण या ठिकाणी आधी लिहू, a अधिक b पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग। आता यामध्ये a म्हणजे किती घ्यायचा? पहिली संख्या 500, a बरोबर 500 व b बरोबर किती लिहायचे आपल्याला? दुसरी संख्या 2 घ्यायचे, b बरोबर 2। या किमती आपल्याला सूत्रामध्ये घालायच्या आहेत। या किमती सूत्रात घालू। ज्या ठिकाणी तुम्हाला a दिसतोय तिथे 500 लिहायचे, ज्या ठिकाणी b दिसतोय त्या ठिकाणी 2 लिहायचे। अगदी सोपं आहे। ज्या ठिकाणी a आहे तिथे किती लिहायचे? 500। पहिल्या कंसामध्ये a जागा किती येतील? 500 अधिक b म्हणजे किती येतील? 2। दुसऱ्या कंसात 500 a म्हणजे 500 वजा b म्हणजे 2 बरोबर a वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 500 चा वर्ग, 500 चा वर्ग वजा b वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 2 चा वर्ग। आता 5 चा वर्ग करणं सोपं काम आहे। 500 गुणिले 500, पहिल्या 500 मधले 2 शून्य, दुसऱ्या 500 मधले 2 शून्य, किती झाले? एकूण शून्य 4। ते डायरेक्ट उत्तरात लिहिले 1 2 3 4 आणि मग 5 चा वर्ग करा, 5 चा 25 तो या ठिकाणी याच्या आधी लिहून टाका। म्हणजे हा झाला 500 चा वर्ग। 500 चा वर्ग 2,50,000 वजा 2 चा वर्ग किती होतो? 4। म्हणजे या ठिकाणी आपला 2,50,000 मध्ये काय करायचे? 4 वजा करायचे आणि मग 4 वजा करून आपल्याला हे उत्तर जे येईल ते आपलं या दोन संख्यांच्या गुणाकारा इतकं असणार आहे। कोणत्या? 502 गुणिले 498 या संख्यांच्या गुणाकारा इतकं आपल्याला या ठिकाणी वजाबाकी येणार आहे। आपला आडवी जमत नसेल तर आपण उभी मांडणी करू वजाबाकीची। 2,50,000 वजा किती करायचे आपल्याला? 4 असं म्हणावं लागेल, कारण 4 हे एकच स्थानी आहे, शेवटच्या अंकाच्या खाली येतील। इथे आपला हातचा घ्यायचा आहे परंतु सगळे 0 0 आहे। मग हा आपला 5 म्हणून हातचा घेतला, इथे 4 उरतील, हातचा इथे येऊन 10 होतील, 10 एक हातचा पुढे घेतल्यामुळे 9 उरतील, पुन्हा हातचा इथे एक हातचा पुढे गेल्यामुळे 9 उरतील, हातचा इथे आला पुन्हा त्या ठिकाणी 9 उरतील आणि ते झाले 10। 10 अजून 4 गेले 6, 9 9 9 9 4 4 आणि 2 2,49,000 किती? 996। म्हणजे या तुमच्या गुणाकाराचं उत्तर, हे आपलं कच्चं काम आहे, हे तुम्ही बाजूला करू शकता। म्हणजे आपल्या गुणाकाराचं उत्तर 502 गुणिले 498 बरोबर 2,49,996 एवढा आलेला आहे। इथे आपण गुणाकार केला का? आपण काय वापरलं या ठिकाणी? सूत्र वापरलेलं आहे। सूत्र वापरून आपण या ठिकाणी उत्तर काढले। 3 चं उत्तर 97 येतं व 100 अधिक 3 चं उत्तर 103 येतं। तर सूत्रानुसार मोठे आकडे लिहा जरा, बरोबर लिह लिह। मोठ्याने बोल। a वजा b बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग व a अधिक b व a ही 100 म्हणजे a व b म्हणजे 3। आता तसंच फक्त
ही वजाबाकी लिहायची इकडं. a चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग वजा b म्हणजे 3 चा वर्ग व 100 चा वर्ग हा 10,000 आहे. वजा 9 चा 3 चा वर्ग हा 9 येतो. व आपण कसं काम करू इकडे मोठे आकडे काढ जरा. हां याचं उत्तर येते 9,991. बरोबर आलं का रे? आता त्याचं उत्तर लिहि 97 गुणिले 103 बरोबर असं खाली लिहि. शेवटची पायरी लिहि 97 गुणिले 103 बरोबर. सांग उत्तर किती? 9,991. हां व्हेरी गुड. आई सर टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यांची आपण पहिल्यांदा फोड करून घ्यायची. 307 ची फोड 300 अधिक 7 येईल व 293 ची फोड 300 वजा 7 येईल. तर आपण आता सूत्र लिहूया. सूत्र आहे ए अधिक बी व ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. तर आता आपण ह्याच्यात किमती घालूया. पहिली किंमत घालू 300 अधिक 7 आणि दुसरी किंमत घालू 300 वजा 7 बरोबर 300 चा वर्ग वजा 7 चा वर्ग. तर आपण 300 चा वर्ग पाहूया. 3 चा वर्ग 9 येतो. हे शून्य आहे त्याचे डबल शून्य करायचे. हे 2 शून्य आहेत त्याचे 4 शून्य करायचे. 7 चा वर्ग 49 येतो. तर आता आपण यांची वजाबाकी करू. कच्चं काम करायचं हे वजा 7. आता इथे सगळीकडे शून्य आहे तिथे 10 येईल. इथले 10 घेऊ. सॉरी 49 येईल इथे. आता इथे 10 येतील. ते कट करून लावू. 10 तून 9 गेले 1 होतात. 9 तून 4 गेले 5 होतात. 9 अशी 9 तिथे पण 9 अशी 9 आणि तिथं 8 येतील. $89,931 उत्तर आहे. 51 येते 51. हां उत्तर बरोबर काढलं तिने फक्त सांगताना चूक झाली. ओके व्हेरी गुड.